नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं रंगगंधाच्या आजच्या अभिव्यक्ती सभेमध्ये स्वागत. आज अर्थात अगदी वेगळ्या विषयावर आपण काही एक बोलणार आहोत. मला महत्वाचं हे वाटतंय की हा विषय जरी कोड या विषयावर, म्हणजे कोडाचं कोड उलगडताना असं आपण त्याचं टायटल दिलेलं आहे. तर तसं अर्थात म्हटलं तर हे कोड प्रत्येकालाच पडेल असं नाही. पण विशेषतः केव्हा केव्हा स्वप्न याचा प्रश्न येतो, लग्न जुळवताना प्रश्न येतो, मूल होताना प्रश्न येतो, मग फॅमिली हिस्ट्री आहे का, हे होईल का, परत येईल नाही येणार. आणि ते मुख्य म्हणजे लोकांना आपापसात एकमेकाला त्याच्यामधनं काही आजार होईल का. म्हणजे जसं लेप्रसीच्या बाबतीत आधी खूपच हे होतं, आता अर्थात लेप्रसी जवळजवळ नाही इतकं कमी प्रमाण झालंय असं दिसतंय. पण ह्याच्याबद्दलचं मात्र खूप अजून कोडं आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की अरे हात लागला, हे लागलं, काय होणार, कसं होणार. आणि एक सोशल स्टिग्मा त्याला खूप मोठा आहे. पण मायाताई तुळपुळे या विषयावर खूप डेप्थ मध्ये त्यांनी काही काम केलंय आणि त्यांची नुकतीच विद्यागौरी ताम्हणकर यांनी दूरदर्शनसाठी मुलाखतही घेतली. ते सगळं बघितल्यानंतर म्हटलं नाही नाही, ह्याबद्दल आपल्याला अभिव्यक्ती सभेमध्ये काहीतरी घ्यायला पाहिजे, म्हणजे अनेक लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचतील. आज अर्थात मी प्रयत्न केलाय काही स्किन व्हिडी स्पेशालिस्टना पण बोलवायचा. अर्थात तेव्हा कोणी जॉईन झालेलं दिसत नाही. कोणी झालं तर आपण त्यांचेही विचार या संदर्भातले काय आहेत, काय अनुभव काय आहेत सगळे ऐकूया. पण अर्थात मला वेगळ्या बाबतीत या विषयावर बोलायचं. माणसं अशी असतात की ज्या वेळेला असे काही ताण तणाव किंवा काही प्रश्न त्या वेळेला हपकून जातात, काळजी वाटते, भीती वाटते, काय होईल, काय करावं पुढे हे सुचत नाही, अशासारख्या गोष्टी घडत जातात. पण काही माणसं मात्र दीपस्तंभासारखी खणखणीत उभी राहतात, त्याला संधी म्हणून समजतात आणि त्या प्रसंगातून पुढे जातात आणि काहीतरी खूप चांगलं काम उभं करतात. आजची मुलाखत म्हणजे मला असं वाटतं की ते त्यासाठी आहे. त्यामुळे ही फक्त कोड असलेल्या लोकांसाठी नव्हे, तर कुठल्याही ज्या माणसाला आपलं जगणं रसरशीत करायचंय, आपलं जगणं आनंददायी करायचंय, आपल्या आजूबाजूच्या लोकांना काही एक मदत करत आपण जगूया आणि त्याचा आनंद घेऊया असं वाटत असेल, त्या सगळ्या लोकांसाठी ही मुलाखत उपयोगाची ठरणार आहे. त्यामुळे आपण या दृष्टिकोनातून या मुलाखतीकडे बघूया. आणि मी आता विनंती करतो विद्यागौरी ताम्हणकर यांना, तुम्ही तुमची मुलाखत सुरू करा. सगळ्यांना विद्यागौरीचा नमस्कार. आज अभिव्यक्ती सभेमध्ये हा आपला एक घरगुती कार्यक्रम असतो. म्हणजे मी मुलाखत घेणार आहे, म्हणजे मी सगळ्यांच्या वतीने एकदम न बोलता तुमच्या वतीने मॅडमशी गप्पा मारणार आहे. एवढंच या मुलाखतीमधनं मला हे आहे, अभिप्रेत आहे. आता डॉक्टर तुम्ही म्हणालात की रसरशीत जगणं, त्याच्यावरून मला एक 4 ओळी सुचल्या. झाकोळ ते जीवन सावट निराशेचे, जिद्दी उभारीने मातही करता येते. तर ती ही जिद्द आणि उभारीने मात करणं म्हणजे काय असतं, आणि त्यातून अनेक मनांवरती शुद्धतेचं छान रंग पसरवणं, आत्मविश्वासाचे रंग लोकांना देणं, हे जे काम आहे, हा जो मॅडमचा प्रवास आहे तो सगळ्यांच्या समोर यावा आणि एक छोटंसं ग्रॅटिट्यूड म्हणून हे सगळ्यांच्या पर्यंत पोचावं आणि त्यांच्या प्रती त्यांनी केलेल्या कामाप्रती मला वैयक्तिकरित्या मी त्यांचे आभार मानते की हे असं काम करणं खूप महत्वाचं आहे. तर रंगगंधाच्या या अभिव्यक्ती सभेमध्ये डॉक्टर माया तुळपुळे, तुमचं खूप मनापासून स्वागत. आपण गप्पांना सुरुवात करूया. मला अगदी सुरुवातीला असं विचारायचंय तुम्हाला की आपल्याला कोड आहे हे कळलं लहान वयात, मग त्याच्या पुढचा सगळा तो प्रवास आणि मग त्यानंतर अगदी श्वेताचं काम आणि आतापर्यंतचा श्वेताचा प्रवास, हा जो जर्नी आहे तो हा खूप इन्स्पिरेशनल आहे, प्रेरणादायी आहे. तर त्याबद्दल सगळ्यांना तुम्ही सांगावं असं मला वाटतं, कारण तो प्रवास हा मोटिवेशनल आहे.
म्हणजे असं ह्याच्याबाबतच नाही, कुठल्याही दुसऱ्या ह्याच्यामध्ये असलेली गोष्ट ऍक्सेप्ट करणं आणि त्यालाच त्याचीच दोरी करून पुढे मोठी छलांग मारणं, हा असा मला तुमचा प्रवास वाटतो. त्याबद्दल तुम्ही सांगा. धन्यवाद गौरी. मला काय असं मी खूप विशेष केलं असं वाटत नाही, पण तू प्रवास म्हणतेस तर मला नक्कीच सांगायला आवडेल. मला 10व्या वर्षी पहिल्यांदा पांढरा डाग आला. तेव्हा कोड म्हणजे काय हे काही समजत नव्हतं आणि घरात पण कोणी तशी जाणीव करून दिली नाही. जे काय सगळे तेव्हा अवेलेबल उपचार होते ते सगळे करून झाले. कोणाच तरी आवाज येतोय का? माझा फोन येतोय. डिस्कनेक्ट करून. सगळं करून झालं आणि त्यावेळी जे काय सगळं अवेलेबल होतं त्यातले काही विशेषतः इंट्राडर्मल इंजेक्शन्स वगैरे फार पेनफुल होती, भयंकर दुखरी वगैरे सगळी होती. पण आपल्या घरचे इतके प्रयत्न करतायत तर ते घ्यायलाच पाहिजे असं म्हणून मी ती पण घेतली. पण मग 10वीत आल्यावर मला असं वाटलं की नाही, ह्याच्यात खूप वेळ जातोय, ते लेप लावून उन्हात बसा आणि काय त्या औषध गोळ्या घ्या आणि सगळं. मग त्याने बरेच वेळा झोप यायची, नॉशिया व्हायचा, पुष्कळ साईड इफेक्ट्स व्हायचे. मग मी 10वीत आल्यावर डिक्लेअर करून टाकलं की मी आता काय औषधं घेणार नाही, बस झालं आता. जे काय आहे ते असू दे, थोडेफार काय पांढरे डाग असतील ते राहू देत. मात्र 10वी नंतर मग मला असं थोडं जाणवायला लागलं की अरे हे काहीतरी खूप वेगळं आहे. जरी मला जवळच्या आणि लांबच्या सुद्धा नातेवाईकांनी कोणी कधी त्याची जाणीव करून दिली नाही तरी कुठेतरी वाटायला लागलं. आणि मग माझ्या आईच्या इथे लक्षात आलं की आता हीच जरा काहीतरी थोडंसं डिप्रेशनमध्येच आहे ती मला म्हणाली, आमच्याकडे खूप मोठी लायब्ररी आहे माझे काका आणि वडिलांची. तर ती म्हणाली, अगं आपल्याकडे ते वाल्मिकी रामायण आहे, ते जरा आता तू सुट्टीत वाचून काढ. आणि मग मी आपलं रोज आंघोळ झाले की 1-2 तास वाचायचे. तिने सांगितलं म्हणून असं रिलिजियसली वाचायचे की नाही आपण वाचूयात या सुट्टीमध्ये, पूर्ण करू वाचून. आणि मग ते वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे एवढा मोठा राजा राम, त्याला सुद्धा दुःख, वनवास काही चुकलं नाही, तर हे ठीक आहे, जे काय आहे ते आहे. आणि मला असं वाटतं मी जर केली असेल तर फक्त एकच गोष्ट केली, जशा जशा परिस्थिती समोर आल्या त्याला मी सामोरी गेली. जे कुठलंही परिस्थिती आली त्याला, आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं असं मला वाटतं. वा. आणि मग MBBS ला गेल्यावर जेव्हा आम्हाला पुस्तकात एक स्किनचा छोटा चॅप्टर असायचा, त्याच्यात जेव्हा कोड ह्याच्यावर वाचलं तेव्हा लक्षात आलं की अरे हा, हे असं काहीतरी आहे. पण तेव्हा खूप थोडंसं राहिलं होतं. मग काय थोडेफार औषधं नवीन काय आणखी नसतील ती डर्म ॲब्रेजन, प्लास्टिक सर्जरी सगळं करून झालं, त्याचा काही फार उपयोग नाही झाला. पण आय ॲक्सेप्टेड इट बाय देन. आणि जेव्हा 10वीतच मी ठरवलं होतं की अरे आता आपल्याला हे काहीतरी वेगळं आहे, तर आपण समाजासाठी म्हणूनच काहीतरी करायला पाहिजे. आणि मग आपण डॉक्टरच व्हायचं, कारण आमच्या आजूबाजूला खूप डॉक्टर लोक होती. आमच्या प्रोफेसर्स कॉलनीत घरटी एक तरी जण मुलगा किंवा मुलगी MBBS ला असायचे. तर आपण डॉक्टरच होऊयात. आणि मग केला, खूप अभ्यास केला. फर्स्ट MBBS ला अॅनाटॉमी मध्ये डिस्टिंक्शन मिळालं आणि तेव्हापासून मला अॅनाटॉमी खूप आवडायला लागलं. आणि मग फायनल MBBS ला जेव्हा सर्जरीला गेले तेव्हा वाटलं की अरे हेच खरं अल्टिमेट क्युअर आहे. की नुसत्या गोळ्या घेत बसायच्या, आणि त्या पण बऱ्याच वेळा ट्रायल एररनीच घ्यायला लागतात. तर त्याच्यापेक्षा हे खरंच की अपेंडिक्स काढलं, टॉन्सिल्स काढलं, काय ट्युमर काढला की संपलं. तर हे इनकम्प्लीट सायन्स मधलं त्यातल्या त्यात कम्प्लीट सायन्स आहे असं वाटायला लागलं. कारण मेडिसिन हे काय गणितासारखं कम्प्लीट सायन्स नाहीये, पण त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये हे एक क्युअर करणारं काहीतरी आहे असं वाटलं. आणि म्हणून मग मी सर्जरीला गेले. मॅडम, सर्जरीचा सुद्धा तुमचा जो प्रवास होता तो इतका सोपा नव्हता.
कारण नाही. तुम्ही ज्या काळात सर्जन झाला, लेडी सर्जन, अजूनही लेडी सर्जन या खूप कमी आहेत. तर तो प्रवास कसा होता सर्जन होण्याचा? कारण खूप अडचणी त्या मधल्या काळामध्ये तुम्हाला येत होत्या. हो हो त्याच्याबद्दल मी नागपूरला कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज किंवा मेयो हॉस्पिटलला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी रजिस्टर केलं होतं सर्जरीसाठी. हं. आणि आम्हाला असे वॉर्ड्स असायचे एकेकाला, तर सगळ्यात कठीण वॉर्ड माझ्याकडे होता आणि मोठा सगळ्यात. पण मग आमचा एक सहकारी खूप हेक्टिक शेड्यूल असायचं, तो पळून गेला म्हणून त्याचा वॉर्ड पण मला ऍड केला. आणि मला असं वाटतं की सुरुवातीचे काही महिने सगळे पुरुष मंडळी मला जज करत होते की ही सगळी खरंच टिकते का या सगळ्यातून, का ही पण पळून जाते आणि ही किती सिरियस आहे सगळ्या बाबतीत. पण पहिली टर्म मी सक्सेसफुली केल्यावर 6 महिन्याची, मग मात्र त्यांनी खरंच ऍक्सेप्ट केलं. आता हे खूप छान वाटतंय, पण तेव्हा ते सगळं स्वीकारणं आणि करणं हे खूप टफ गोष्ट असते. हो हो खूप अगदी. टफ होती. सर्जरीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इव्हन गायनाकॉलॉजिस्ट मध्ये सुद्धा, अर्थात विदर्भामध्ये, म्हणजे मॅडम नागपूरहून त्यांनी केलेलं आहे, तर विदर्भामध्ये गायनाकॉलॉजिस्ट म्हणून पुरुष असं म्हटलं की उलट हे होतं. पण इकडे मुंबई पुण्याला मात्र पुरुष गायनाकॉलॉजिस्ट कडे जावं, त्याचं ऑपरेशन, त्याच्याकडनं ऑपरेशन केलेलं जास्त छान अशासारखं होतं. म्हणजे पुरंदरे काय, शिरोडकर काय, सगळे. नाही, पण मला लेडी सर्जन म्हणून काही असा अनुभव नाही आला बरं का. पुण्यात प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारी मी पहिली लेडी सर्जन होते. मेहता मॅडम किंवा आणखीन लिली जोशी मॅडम, कोणी KM ला, कोणी ससूनला अटॅच्ड होत्या. पण प्रायव्हेट मध्ये 25 जणांचं करेक्ट डायग्नोसिस केलं तर त्याच्यातल्या 2-5च टेबल पर्यंत यायचे. बाकीचे त्यांना वाटायचं ही बाई काय करणार आपलं ऑपरेशन. तर असं व्हायचं. तर तोही फार इंटरेस्टिंग आणि चॅलेंज, ते सुद्धा चॅलेंज तुम्ही स्वीकारलात आणि ते सिद्ध सर्जन झालात तुम्ही आणि प्रॅक्टिसिंग सर्जन झालात, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते. तर त्या सगळ्यानंतर पुण्यात आल्यानंतर संसार, मुलं आणि ते सगळं नॉर्मल जे आयुष्य असतं, त्यातून श्वेता सारखी संस्था सुरू करावी आणि ह्या कामाला आकार द्यावा जे तुमच्या मनात होतं सुरुवातीपासून, तर ते कसं काय सुरू झालं? श्वेता कशी सुरू झाली? अनेक वर्ष मला फक्त पायावर एखाद दुसरे न दिसणाऱ्या जागी डाग होते. एक जवळजवळ 30-35 वर्ष. त्यामुळे फारसं काही कोणाला कळायचं कारण नव्हतं. पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी असं कोड असलेल्या व्यक्ती कुठल्याही कारणाने आल्या तरी मी त्यांचे नंबर, पत्ते, नावं टिपून ठेवायचे आणि त्यांच्याशी मी जास्त खूप प्रेमाने, आपुलकीने वागायचे. तर असं माझ्याकडे एक 10-15 जणांची यादी होती. मग काही कारणाने अचानक ते डाग वाढायला लागले आणि मी जेव्हा 87 साली हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा तर मला चेहऱ्यावर वगैरे नव्याने यायला सुरुवात झाली. म्हणजे तो पण एक खूप चॅलेंज होता. तर मला असं वाटलं आता आपण हॉस्पिटल सुरू करतोय, आपले स्वतःची प्रॅक्टिस सुरू करतोय आणि तेव्हा कर्वेनगर हा बऱ्यापैकी रिमोट एरिया होता. म्हणजे ही 86 सालची वगैरे गोष्ट आहे. तर कसं होईल, काय होईल, पण मला असं वाटतं की आपलं सिन्सिरिटी, हार्डवर्क आणि लोक बरे होणं, हातगुण म्हणा, काही म्हणा, ह्यानी मला असं कधी प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे मला जी भीती वाटत होती ती काही खरी झाली नाही. नंतर मी आणखीन एक ऍडव्हान्स ट्रीटमेंट घ्यायला गेले, पण समहाव त्याची मला रिॲक्शन आली आणि एक 6 महिन्यामध्ये मी टोटली डिपिगमेंट झाले. तेव्हा मात्र मी खरंच निराश झाले की आता हे काय होतं आहे. मी डॉक्टर आहे तरी माझ्या बाबतीत असं होतंय, बाकीच्यांचं काय होत असेल, आता मी काय करू. म्हणजे आता हा कसा रागच आला खूप असा मनात आणि सहवेदना पण होती की असं दुसऱ्यांना असेल, त्यांना काय वाटत असेल. हो, की म्हटलं मी तर डॉक्टर आहे, ते बिचारे दुसरे पेशंट गरीब असतात, कोणी कमी शिकलेल्या बायका असतात, काय पुरुष असतात, त्यांना काय होत असेल. पण मग मी खूप शांतपणे विचार केला. म्हटलं ह्याच्यात काय आता चिडून रागवून काही नव्याने काही होणार नाहीये. त्याच सुमाराला मी अमेरिकेला गेले
आणि मग तिथे मला फार छान वाटलं. म्हणजे मला आधी कळलंच नाही विमानतळावर उतरल्यावर, की आपल्याला आज असं खूप छान का वाटतंय? आणि मग लक्षात आलं, की अरे इथे सगळेच आपल्यासारखे आहेत. मग मी कशाला उगीच काहीतरी मनात न्यूनगंड ठेवला आहे. तर जगात असंही आहे, की तिथे तुम्ही नॉर्मल समजले जातात एका येस. कॉन्टिनेंटमध्ये आणि दुसरीकडे त्याला एवढा मोठा स्टिग्मा, धब्बा सगळं आहे. कारण आम्हाला इथे बरेच वेळा आहे बघा आले फॉरेनर वगैरे असं सगळं ऐकायला लागायचं. पण तिथे मी अशी अलगद मिसळून गेले आणि मग 2 महिने, पावणे 2 महिने होते तेव्हा खूप विचार केला. आणि मग हे काय जी डिस्क्रिपन्सी आहे, काय हायपोक्रेसी आहे त्याची मला खूप चीड आली, की अरे नाही ह्याच्या बाबतीत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. की ह्याच्याबद्दलचं शास्त्रीय सत्य जसं आता करंबेळकर सरांनी म्हटलं लेप्रसीच्या बाबतीत, तर ह्याचं खरं शास्त्रीय सत्य कळायला पाहिजे की हे काही म्हणजे जन्मजात काही नाहीये, हे नंतर येतं. हे यांनी काही दुसऱ्या कोणाला संसर्ग होत नाही, संसर्गजन्य नाहीये, किंवा ह्यांनी बाकी कुठल्या अवयवावर परिणाम होत नाही. म्हणजे जसं सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स झालेत किंवा हार्टवर इश्यू झालेत असं काही होत नाही. तर हा फक्त एक रंगाचा प्रश्न आहे. आता हे म्हणणं सोपं आहे, पण दिसणं हे खूप अवघड असतं. म्हणजे दिसण्यावरच माणूस, त्वचेवर माणूस ओळखला जातो. आणि माझ्यासारख्याला तर एकाच आयुष्यात 2 रंगांनी जगणं किती अवघड असेल, की मी छान गव्हाळच होते अगदी वैदर्भीय. हो आणि आता मेबी तर हे किती अवघड असू शकतं हे पण कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग मी खरं काम सुरू केलं. आधी फक्त काउन्सिलिंगच करायचं ठरवलं होतं. 10-15 जणांच्या ग्रुपपासून सुरुवात केली 2001 साली. आणि पण माझे संस्थेबाबतीतचे विचार खूप स्पष्ट होते, की आपण कुठलंही इलिगल काम करायचं नाही. आधी संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं, ATG कन्सेशन मिळवलं. मग आमच्या मीटिंग्स सुरू झाल्या. पहिल्या मीटिंगला मी एक लेख लिहिला होता सकाळमध्ये, तर ते काहीतरी मला एका दिवसात 65 फोन आले. म्हणजे दिवसभर आम्ही फोनच घेत होतो, पेशंट तपासताना सगळं करताना. पण मी सगळ्यांचे नावं आणि नंबर लिहून घेतले आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट करून आणि आधीचे आमचे ग्रुपमधले लोक धरून मग आम्ही पहिली मीटिंग घेतली 2001 मध्ये. आणि मग वाढतच गेली. म्हणजे त्या मीटिंगला मला वाटलं काय 50 लोक येतील, पण साधारण 250 लोक आली. म्हणजे आम्हाला अर्धा वेळ खुर्च्याच मांडायला लागल्या म्हणजे मनोहर मंगल कार्यालयामध्ये. तर असं सगळं झालं आणि मग कळलं की ही किती गरज आहे समाजाची. लोक म्हणायला लागले की अहो हे काउन्सिलिंग वगैरे ठीक आहे, आम्हाला पटतं सगळं, पण आमच्या रोजच्या ह्याच्यातल्या व्यवहारातल्या बघा ना, मुलांची लग्न जमत नाही, नोकरी मिळत नाही, आम्हाला औषधोपचारा बाबतीत योग्य तुम्ही मार्गदर्शन करा. कारण आता मी तिकडे येणारच आहे, तुम्ही आता हे म्हणालात तर श्वेताचा जन्म झाला आणि आतापर्यंत अनेक वेगवेगळे उपक्रम श्वेता करते आहे. तर त्या उपक्रमांची माहिती तुम्ही आम्हाला सगळ्यांना नक्की द्याल. माझी अशी एक सुरुवातीपासून संकल्पना होती की आपला एक होलिस्टिक अप्रोच असावा, की सगळ्या बाजूनी आपण त्याला काम करावं ह्या प्रश्नावर. आणि म्हणूनच आता मी जसं सांगत होते की एक आम्ही काउन्सिलिंगनी सुरुवात केली. मग खूप छान मीटिंग्स असायच्या. त्याला काही डर्मॅटॉलॉजीचे स्टुडंट्स यायचे, डर्मॅटॉलॉजिस्ट यायचे, असं सगळं होतं. मग लोक म्हणायला लागली की ठीक आहे, पण आता हो आमच्या मुलांच्या लग्नाचे प्रश्न सोडवा. तर आता खरं तर मी सर्जन, मला काय वधूवर मंडळ आणि मेळावे याचं काही माहिती नव्हती. पण मग असंच पुढे जात राहायचं. मग तेव्हाची पुण्यातले जे टॉप वधूवर मंडळ होती ह्या सगळ्यांना भेटी दिल्या आणि खूप सारे वधूवर मेळावे अटेंड केले की ते कसं काम चालतं आणि आपण याच्यात काय सुधारणा करावी. आणि मग त्याच्यातनं आम्ही 2003 साली खरं म्हणजे 2 सालीच आम्ही दुसऱ्या माधुरी आणि आणखीन काण्यांच्या रोहिणीला जॉईन झालो होतो. तर पहिल्याच मीटिंगमध्ये तिघींची लग्न जमली आमच्या संस्थेच्या. मग आमचा हुरूप फारच वाढला. मग आम्ही स्वतःच वधूवर मंडळ सुरू केलं आणि ती आमची अगदी मोस्ट पॉप्युलर ऍक्टिव्हिटी आहे, कारण त्याची गरजच आहे. मला वाटतं जगातलं पहिलं आहे हे. हो, अगदी अगदी. आणि आम्ही 13 साली ते ऑनलाईन पण केलं.
बर. त्यामुळे आता ते भारतभरातून लोक अप्रोच होतात. त्यामुळे खूप आणि अत्यावश्यक उपक्रम आहे हा. हो हो. हा. आणि श्वेता कोणते कोणते उपक्रम चालवते? आमचं एक एम्प्लॉयमेंट ब्युरो पण आहे. जर कोणाला पांढरे डाग आहेत म्हणून एम्प्लॉयमेंट मध्ये प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना आणखीन चांगल्या ऑप्शन्स पाहिजे असतील तर आम्ही त्यांना पण मदत करतो. म्हणजे हे पण बऱ्यापैकी ऑनलाईन किंवा मेलवर होत असल्यामुळे आत्ताच आम्ही लुधियानाच्या एका मुलाला नोकरी मिळवून दिली. तर असं होत असतं. मग आपण एक कपूर म्हणून दिल्लीचे आहेत आणि त्यांना स्वतःला विटिलायगो आहे, पण ते डेन्मार्कमध्ये असतात. तर त्यांना तिथे कॉस्मेटिक कॅमोफ्लॅज म्हणजे असं मेकअप साठी जे फाउंडेशन वापरतात तसं दिलं. तर त्यांची इच्छा होती की आपण हे भारतात पण आणावं. आणि मग भारतात आल्यावर त्यांना आमचं नाव कळलंच की अशी संस्था आहे. मग ते मला भेटायला आले. मग आम्ही त्यांची पण एजन्सी घेतली आणि मग हे पण कॉस्मेटिक कॅमोफ्लॅज पण सुरू केलं. आपल्याकडे बऱ्याच लोकांना सनस्क्रीन वापरायचं पण माहित नसतं. मग आम्ही सनस्क्रीनची पण नो हाऊ द्यायला लागलो लोकांना. मग काहीतरी ह्यांना लिहितं करावं म्हणून आम्ही रंगमनाचे मासिक सुरू केलं. कारण लिहिणं हे एक प्रकारचं कॅथार्सिस असतं. अगदी अगदी. आणि लोकांनी उघडपणे बोलावं त्याच्या बाबतीत. हा पण त्याच्या मागचा हेतू होता. तर आम्ही 2007 पासून ते सगळं सुरू केलं. आणि 2004 सालीच मी देवराई पाहिला आणि मी झपाटूनच गेले की नाही, एवढा चांगला संदेश जर आपल्याला सिनेमाद्वारे देता आला तर 2005 साली लेप्रसी इरॅडिकेट होणार असं WHO ने सांगितलंय. म्हणजे 2006 पासून कोड हेच नंबर 1 स्टिग्मा असलेला विकार राहणार आहे. आणि म्हणून सुमित्राबाईंना काहीही ओळख देख नसताना भेटून त्यांच्याबरोबर आम्ही नितळ सिनेमा काढला. अगदी टोटली अननोन फील्ड होतं तुमच्यासाठी सिनेमा काढणं हे. अगदी. तर तो अनुभव कसा होता? हो, म्हणजे त्याच्यातलं बरंचसं श्रेय सुमित्राताईंनाही आहे. पण मी तर खरंच झपाटले होते. कारण फंड रेझिंग हा पण एक खूप मोठा इश्यू असतो. वाटलं तसं काही सुरुवातीला म्हणजे ज्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत किंवा इंडस्ट्रियलिस्ट आहेत की ज्यांना कोड आहे म्हणून ते आमच्याकडे काउन्सिलिंगला यायचे, पण कोणीही एक पैसा दिला नाही. मग अशाच छोट्या मोठ्या देणग्या, काही माझ्या प्रॉपर्टीज विकून तो सिनेमा पूर्ण झाला. घरच्यांनी आणि नातेवाईकांनी खूप मदत केली. आणि आम्ही मग एक असं त्याच्यात मॉडेल टाईप असं केलं की ठीक आहे, ज्यांना एवढीच्या व्याजावरची गरज नाही अशा आमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनी आम्हाला असं 2 लाख की ठीक आहे हे तू वापर, तुझ्याकडे पैसे आले की हे तू परत कर, असं करून मदत केली. असं बऱ्याच ह्यांनी अनेक जणांच्या मदतीने आम्ही तो गोवर्धन उचलू शकलो पर्वत, असं झालं. तर आणि फार सुंदर झालाय तो सिनेमा आणि जो करेक्ट मेसेज गेला पाहिजे असं त्याची स्टोरी, कास्ट सगळी आणि संवाद हे सगळं खूपच सुंदर सिनेमा झालाय. बघितला असेल सगळ्यांनी, पण ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी नितळ अगदी अवश्य बघावा अशी मी सगळ्यांना. युट्यूबवर अवेलेबल आहे. युट्यूबवर तेच युट्यूबवरती अवेलेबल आहे. अगदी अवश्य नितळ हा सिनेमा सर्वांनी बघावा असं मी सगळ्यांना आवाहन करेन. अजून मला तुम्हाला नितळच्या संदर्भाने असं विचारायचं आहे की श्वेताचं काम सुरू होतं आणि मग श्वेताच्या कामाचा भाग म्हणून नितळ आला, तर नितळ सिनेमा आल्यानंतर ह्या कामाला गती मिळाली का किंवा ते कसा अनुभव होता? गती म्हणजे काय, झंझावातच. आधी तो सिनेमा डिस्ट्रीब्यूट करायची सुद्धा काहीही माहिती नाही, तरी आम्ही मग मुंबईला सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केला. पुण्यात सिटी प्राईडला 15 आठवडे चालला, पुष्कळ ठिकाणी, आणखीन निलायमला होता, प्रभातला होता. नंतर आम्ही नागपूरला दाखवला, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, असं सगळीकडे ते दौरे केले आणि दाखवला. एरवी आपण बोलून जे काय करतो त्याच्या एक 40-50 पट तरी तुम्ही सिनेमाद्वारे लोकांना मनाला भावता किंवा पोचू शकता लाखो लोकांपर्यंत. चित्र खूप एक्सप्रेसिव्ह असतं आणि मेसेज
100 खूप पटीने जास्त मेसेज हो जातो हो हो चित्रांमधनं म्हणजे शब्दांपेक्षा. कथेमध्ये आमचा खूपच मोठा सहभाग होता. पण सुमित्राताईंनी त्याची अगदी आम्हाला पाहिजे तशी परफेक्ट मांडणी केली की तसंच आम्हाला आजही आढळतं की नवीन पिढीमध्ये त्याचा एवढा बाऊ किंवा स्टिग्मा नाहीये जेवढा त्याचा 50-60 वर्षापूर्वी होता किंवा जुन्या पिढींमध्ये आहे. आणि ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मी आता तुम्ही स्टिग्मा म्हणालात, मी त्याच्यात संदर्भात विचारते की अदृश्य असते ही भावना जी काय असते ती, आणि ती कोड असणाऱ्याच्या मनातही खूप जास्त असते आणि नसणाऱ्याच्या मनातही असते. आता आजकाल त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, पण नाही असं आपण अजिबात नक्कीच म्हणू शकत नाही. कारण आता रिसेंटली सुद्धा 1-2 वेळा माझा पर्सनल जो अनुभव आहे, तर मला त्यांना एज्युकेट करायला लागलं की हे असं नाहीये. हा आजार हा फक्त ते रंगद्रव्याचं ऍबसेंट नाहीये तिथे म्हणून आहे, हे याला दुसरा कुठलाही हे नाहीये, तर ते अजूनही आहे. हा स्टिग्मा घालवायचा असेल कोड असणाऱ्याच्या मनातलाही आणि नसणाऱ्याच्याही मनातला, तर काय अप्रोच ठेवला पाहिजे, त्याच्याबद्दल काय सांगाल? मला ह्याच्या बाबतीत बाबा आमटेंचं मॉडेल फार छान वाटतं. फक्त एवढंच झालंय की लेप्रेसीला खूप चांगली औषधं निघाली 1980 साली वगैरे, त्यामुळे ते बरं व्हायला लागलं. आणि जे बरं होतं त्याच्या बाबतीतली लोकांच्या मनातली भीती जाते. म्हणजे पूर्वीसारखं आता आपल्याला हातपायाची बोटं झडलेली किंवा चेहरे चित्रविचित्र झालेली लेप्रेसीची माणसं दिसत नाहीत. ह्याच्या पलीकडे जाऊन बाबा आमट्यांनी अनेक थोरांना मोठ्यांना आनंदवनाला आणून त्यांना काय म्हणावं, काय नक्की आहे ही शिकवण देऊन आणि त्याचा समाजात प्रसार केला. म्हणजे त्याला कुठेतरी समाज मान्यता मिळवून दिली या सगळ्या कामाला. तर तसंच मलाही वाटतं की हे नक्की काय आहे, की हे संसर्गजन्य नाही, हे जन्मतः होत नाही. आपल्या देशात 1 ते 2% लोकांना होतं, कोणालाही होऊ शकतं. आयुर्वेदात म्हणतात हे 3ऱ्या पिढीत येतं, पण अजूनही ते नक्की नाहीये. जगभरात ह्या बाबतीत संशोधन सुरू आहे. अमेरिकेत डॉक्टर स्प्रिट्स म्हणून आहेत, ते कॉकेशियन लोकांमधला याचा जेनेटिक स्टडी करतायत गेली 15-20 वर्ष, पण 100% एक जीन काही सापडला नाहीये. तर हे सगळं आपण कुठेतरी समाजाला कळवायला पाहिजे की केस पांढरे होतात वयोमानाने, त्यातलं पिगमेंट निघून जातं, तसंच तुमच्या त्वचेतलं पिगमेंट जात आहे. आता त्वचेतलं पिगमेंट काही सगळ्यांचं जात नाही, काही लोकांचंच जात आहे. पण म्हणून तुम्ही त्याच्या मागचा शास्त्रीय दृष्टिकोन जो आहे तो हा लक्षात घ्या. ह्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे जसं थायरॉइड, आता आजकाल तर थायरॉइड इतकं कॉमन आहे, खूप लोक गोळ्या घेतात. तर थायरॉइड दिसत नाही म्हणून त्याला स्टिग्मा नाहीये. किंवा टाईप 1 डायबिटीस, हे ह्याच कॅटेगरीतले आहेत सगळे. किंवा केसाला चाई लागणं. तर हे असं आहे, हे लोकांना आपण समजावून सांगितलं पाहिजे. तर ते हे लहानपणापासूनच जर हा संस्कार झाला दृष्टिकोनामध्ये बदल होण्याचा, तर ते मला वाटतं जास्त चांगलं होईल. आपण बोलताना तुम्ही एक डॉक्युमेंटरीच्या संदर्भात बोलला होता, तर ते सांगाल? हो ना. आम्हाला म्हणूनच आता तुम्ही जसं म्हणताय की लहान वयातच कारण काय आहे, ही मुलं सगळ्यांबरोबर खेळतात. त्यांना काय अपंगत्व नाही, डोकं दुखत नाही, आजारी नाहीत, काहीच नाही. तर जी शेजारी जवळपास खेळणारी मुलं असतात, काही वेळेला मात्र त्यांना चिडवलं जातं की त्यांना झेब्रा म्हणतात, बिबट्या म्हणतात किंवा आणखीन काहीतरी म्हणतात. तर असं त्यांना कोणी म्हणू नये, म्हणून हे शाळेतल्या शिक्षकांची, प्रिन्सिपल्सची ही एक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्यावर लहान वयात हे संस्कार झाले तर मग स्टिग्मा खरंच जाईल, कारण हीच मुलं मोठी होऊन आपला समाज चालवणार आहेत. तर म्हणून आम्हाला एक 8 मिनिटाची डॉक्युमेंटरी करायची आहे, जसं आता तू म्हणालीस आमचं पुढचं प्रोजेक्ट, की जी अनेक शाळा कॉलेजांमध्ये आम्ही दाखवू शकू. आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप आर्थिक मदतीची गरज आहे. एक सिनेमा काढला आता पुढे आम्हाला मदत नक्कीच लागणार आहे. श्वेता आहे, श्वेता, माया तुळपुळे आणि नितळ, ह्या तीनही यांना खूप भरभरून पुरस्कार मिळाले. तर सगळ्यात तुम्हाला आवडणारा पुरस्कार कुठला, की जो तुमच्या खूप मनाच्या जवळ आहे? असे तर 2-3 आहेत. एक डॉक्टर अनिल अवचटांनी
अनिता अवचट स्मृती संघर्ष पुरस्कार दिला आणि तो आम्हाला खूप आधी म्हणजे 2004 साली मिळाला. जस्ट काम तो सुरू झालं होतं. हा, तो असा पहिला सामाजिक पुरस्कार. आणि मी जसं म्हटलं की त्या पुरस्काराने आम्हाला सामाजिक प्रतिष्ठा लाभली किंवा अनेक लोकांचं त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं की अरे हे पुरस्कार मिळण्यासारखं काय काम आहे, याच्याकडे बघूयात तरी जरा. त्यामुळे आणि त्याच आम्ही धाडस म्हणजे किंवा त्याच्यामुळे काहीतरी धाडस गोळा करून आम्ही नितळ सिनेमा काढला की ठीक आहे आपण जाऊयात पुढे नेटाने, काय होतंय बघूयात, असं ते झालं. बाया कर्वे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला मला. त्यांच्याबद्दल आणि महर्षी कर्व्यांबद्दल खूप आदर आहे. तर त्यांच्या नावाचा 2010 साली पुरस्कार मिळाला 12 वर्षापूर्वी. याचं पण मला खूप अप्रूप वाटलं. आनंदीबाई जोशींचा पुरस्कार मिळाला आणि चेन्नईच्या एका संस्थेनी मानव सेवा धर्म समिती त्यांनी हा पुरस्कार दिला. तर साऊथ मध्ये ह्याला फार जास्त स्टिग्मा आहे. म्हणजे पूजेला बसू देत नाहीत, देवळात येऊ देत नाहीत, असे बरेच प्रकार आहेत. ते लोक जास्त ऑर्थोडॉक्स आहेत. तर त्यांना वाटलं की असं आपण हे काही करावं, त्याचे मला जरा अप्रूप वाटलं. तुम्ही हे सगळं काम करत असताना खूप वेगळे वेगळे अनुभव अगदी नक्कीच आलेले असणार. आले का विचारण्याचा काही प्रश्नच नाहीये. तर त्याच्यातले अगदी लक्षात राहिलेत हे अनुभव, असे 1-2 अनुभव आमच्या सगळ्यांशी शेअर करा. अनुभव तर खूप आहेत, चांगले वाईट सगळेच. काम करत असतानाचे अनुभव पण जरा मजेशीरच असतात. आता आमच्याकडे कोड असणाऱ्या मुला मुलींची रजिस्ट्रेशन होतं. तर मला वाटतं सगळ्यात जास्त हायपरप्रेसी ही लग्नाच्या वेळीच असते. एरवी लोक म्हणतात ठीक आहे ऑफिसमध्ये असू दे, तो असू दे, काही बिघडत नाही, पण लग्नाच्या वेळी आमच्या घरात असं नको, असं एक काहीतरी ते सगळं जुन्या लोकांचं असतं. आणि मुंबईच्याच एक बाई अगदी मोठी गाडी घेऊन आमच्याकडे यायच्या आणि त्यांचा मुलगा टोटली डिपिगमेंट होता, पूर्ण पांढरा झालेला होता. पण मला मग खूप त्यांनी प्रयत्न केले, पैसेवाल्या होत्या ऑब्व्हियसली, त्यांना काही कुठे मुलगी मिळाली नाही, मग आमच्याकडे आल्या. हा, माझ्या मुलाला आहे पण आमच्या मुलाचा पक्ष आहे, तर जिला दर्शनी भागावर डाग नाही, कुठेतरी एखादा चालेल अशीच मुलगी मला पाहिजे. बापरे, असं म्हणून त्यांनी आम्हाला इतकं छळलंच म्हणजे. आणि पण शेवटी एक त्यांना अगदी तशी नाही पण एक चांगली मुलगी मिळाली. तर म्हणजे त्यांनी आम्हाला इतकं छळलं होतं वर्षभर. मग आमचे ऑफिसचे असिस्टंट म्हटली मॅडम आता इतकं छान, त्या साखरपुड्याच्या दिवशी आल्या की आता माझ्या मुलाचं नाव काढून टाका, ते कोणाला कळायला नको की आमच्या मुलाचं नाव इथे होतं वगैरे वगैरे. लग्न आमच्याकडून जमलं होतं तरी. आणि मग ती मुलगी म्हणाली अगदी खूप नटून थटून एक 60-70 तोळ्याचे दागिने घालून आल्या होत्या. तर ती म्हणली वा वा मॅडम खूप छान झालं, आता तुम्ही संस्थेला काहीतरी देणगी द्या. तर त्यांनी अक्षरशः 11 रुपये टाकले, हे घ्या असे. म्हणजे असं तिच्यासमोर भिकारी असल्यासारखं ते पैसे टाकून गेल्या. मग ह्या मुली खूप चिडायच्या की कशाला आपण हे सगळं करतोय, की लग्न ठरलेलं सुद्धा लोक सांगत नाहीत. जेव्हा पुढल्या वधीवर मेळावा असतो, आमचे आता 54-55 मेळावे झाले, तेव्हा आम्ही फोन करून विचारतो की अहो असा मेळावा आहे, तुम्ही या. तेव्हा सांग नाही आता तिला मुलगा झालाय, 3 वर्षाचा आहे वगैरे असं. तर हे असे खूप अनुभव असतात. मग चालतं असं. किंवा मुलं विशेषतः आता ती कदाचित 40-50 असतील, ती पूर्वी येऊन खूप असे विदारक अनुभव सांगायचे की कात्रज डेअरीत राहणारा मुलगा म्हणाला की माझ्या शेजाऱ्यांनी मी त्यांच्या घरी खेळायला गेलो तर त्याच्या आईने सगळं घर धुवून काढलं आणि तो मग त्यांचं असं ठरलं होतं की एक दिवस याच्याकडे जायचं खेळायला, एक दिवस त्याच्याकडे जायचं. तर पुढल्या वेळी तो म्हणाला की नको, आपण आज तर आता आपण तुझ्याचकडे खेळत जाऊया, आमच्याकडे नको. आणि मग तो म्हणाला का रे, काय झालं? तर मग तेव्हा त्याने सांगितलं नाही मग ते आईला सगळं घर धुवून काढायला लागतं म्हणून. तर असंही असतं. किंवा लग्नात मग असं चक्क पत्रिकेवर लिहून पाठवतात की घरातली कोण अंजू मंजू असेल तिला लग्नाला आणू नये. हा, की तिला पांढरे डाग आहेत तर
आणायचं नाही लग्नाला. तर म्हणजे आमच्या अशा अनेक फीडबॅक मधून नितळची कथा फुलत गेली आहे की त्याच्यातही ती म्हणते ना की माझ्या बहिणीच्या लग्नात मी येऊ नये अशी माझ्या वडिलांनी तजवीज केली होती. तर असे आहेत, हे सगळे खरे अनुभव आहेत. आणि हा आता ऑब्व्हियस स्टिग्मा झाला. किंवा आम्हाला सदाशिव अमरापूरकर एकदा चीफ गेस्ट म्हणून आले होते. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या मामे बहिणीला चक्क सासरच्या लोकांनी गोठ्यात ठेवलं होतं आणि ह्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही तिला घेऊन जा, कारण तिच्या काहीतरी पार्श्वभागावर एक पांढरा डाग होता की जो तिला बिचारीला खेड्यात कुठे आरशात दिसणार आहे कळलाच नाही. आणि मग तिच्या नवऱ्याने सासूला सांगितलं आणि सासूने तिला त्या दिवशीपासून गोठ्यात ठेवलं. मग हे सगळे जण तिला घरी घेऊन आले वगैरे वगैरे. ते पण असेही आहेत. किंवा परवा मी पंढरपूरला गेले होते, तर तिथे आमच्या मंगला शहा म्हणून मैत्रीण आहेत, त्या HIV एड्स ची संस्था चालवतात, पालवी म्हणून. तर त्यांनी सांगितलं की माझ्या गावातही असंच दोघी जणी होत्या आणि त्यांना त्यांच्या आई वडिलांनी पत्र्याच्या घरात ठेवलं होतं आणि उन्हाळ्यात मग ते पत्र्याचं ऊन सहन व्हायचं नाही, पंढरपूर सोलापूर तिकडनं. मग त्या बाहेर येऊन हाशफूश करायच्या, तेव्हा कुठे आम्ही हळूच त्यांच्याकडे बघायचो. किंवा आता उमाताई विरुपाक्ष कुलकर्णी, त्यांनी सुद्धा एक अनुभव लिहिलाय की शाळेतल्या मुली पाणी प्यायला जायच्या, तर एका बाईला गोड होते, तर कोणीतरी मग नंतर मुलींनी घरी बोलताना सांगितलं असेल, तर त्यांचं घर मग यांनी पाणी प्यायला सुद्धा जाणं बंद केलं. तर असे अनुभव आहेत. बसमध्ये शेजारी बसत नाही, किंवा जेवायला डबा ऑफिसमध्ये शेअर करणं, किंवा नाही जेवायला बरोबर घेतच नाही. तसं थोडक्यात लिटरसी आणि अवेअरनेस या दोन्ही गोष्टी वाढणं आजची सुद्धा गरज आहे, असं मला तुमच्या सगळ्या अनुभवावरनं वाटतं. अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही लेझरच्या ट्रीटमेंट ज्या असतात त्या अगदी 1-5 मिनिटाची ट्रीटमेंट असते, पण लांबचे जे पेशंट्स असतात, म्हणजे पुण्यात बघितलं तर त्या लोकांना खूप प्रवास करून यायला लागतं, म्हणून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्या ट्रीटमेंट श्वेतातर्फे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याबद्दल सांगा, आणि म्हणजे कुणाला हवं असेल तर ते त्यांना माहिती मिळू शकते. बरोबर आहे. सूर्यकिरणाचे अल्ट्राव्हायोलेट A आणि अल्ट्राव्हायोलेट B असे 2 प्रकार आहेत. त्यातला A जो असतो त्याने फक्त टॅनिंग होतं आणि B जो असतो तो स्किन मध्ये वरच्यावरच पेनिट्रेट होतो आणि त्याच्यामुळे पिगमेंट यायला मदत होते. म्हणून पूर्वीच्या काळी सुद्धा आपल्याकडे लेप लावून उन्हात बसा म्हणून सांगायचे. पण आता असं लक्षात आलं आहे की त्या अल्ट्राव्हायोलेट B चा सुद्धा एक नॅनो सेक्शन, ज्याला नॅरो बँड म्हणतात, 113 वगैरे, तर तो अतिशय उपयोगी आहे. तर ह्या लाईट देणाऱ्या ज्या ट्यूबलाइट्स आहेत त्या जर्मनीत फिलिप्स कंपनी तयार करतात. आता बरेच वेळा आता पावसाळा आहे, ऊन मिळू शकत नाही, किंवा अर्धा पाऊण तास 1 तास उन्हात बसून राहणं कोणाला आजकाल शक्य होत नाहीत. मग ते विद्यार्थी असो का गृहिणी असो का काम करणारी ऑफिस मधली माणसं असो. म्हणून ही जी नॅरो बँड थेरपी आहे ती अक्षरशः आपण खूप कमी ह्याच्यापासून, म्हणजे 100 किंवा 200 जूल्स पासून सुरू करून वाढवत जातो आणि सुरुवातीला ती अगदी काही सेकंदच घ्यायला लागते. याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यासाठी पोटातून काहीही औषधं नाही घेतली तरी चालतात. आपल्याकडे ॲलोपॅथिक औषधं म्हटलं की स्टिरॉइड्स देतात किंवा त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत, ही एक खूप मोठी भीती आहे, पण ती ह्याच्यात नाहीये. आणि म्हणून 10 वर्षाखालच्या लहान मुलांना किंवा अगदी प्रेग्नंट बायकांना सुद्धा ही खूप सेफ आहे आणि आज जगन्मान्यता पावलेली ही ट्रीटमेंट आहे. म्हणजे मी जेव्हा अनेक ठिकाणी जाते, आत्ताच ॲम्स्टरडॅमला जाऊन आले, पॅरिसला जाऊन आले, अशा सगळ्या ठिकाणी जगभरात ही नॅरो बँड UVB आणि कुठलं टॅक्रोलिमस किंवा कुठलं क्रीम ही एक मान्यता प्राप्त बेस्ट ट्रीटमेंट आहे. तर मी जसं म्हटलं की आमचा होलिस्टिक अप्रोच आहे, तर ही ट्रीटमेंट सगळ्यांना मिळावी म्हणून आम्ही असं देणग्या मिळवून अशी सेंटर्स जागोजागी उभारायचा प्रयत्न करतोय. कारण आपल्याला नवल वाटेल, पण कित्येक मोठ्या मोठ्या टीचिंग इन्स्टिट्यूट्स मध्ये, मेडिकल कॉलेजेस मध्ये
मशीन बिघडलंय की ते दुरुस्तच करत नाहीत, कारण ते त्यांचं टेंडर आणि सगळी सरकारी कामं. मग जेव्हा असं लक्षात आलं की नाही हे होतंय, तेव्हा आम्ही अशी काही चांगले डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा चांगली सेंटर्स अशी निवडली आणि अशा आता आम्ही 4 सेंटर्सना अशी मशीन्स दिली आहे आणि आम्ही अतिशय माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देतो. तर अशी आम्हाला अनेक ठिकाणी बसवायची आहेत. पूर्वीच्या काळी एका खोलीमध्ये 10-12 ट्यूबलाईट लावून कुठलीही सायंटिफिक टायमिंग वगैरे डोस काही न ठरवता द्या 5 मिनिटं, द्या 10 मिनिटं अशी ट्रीटमेंट असायची आणि त्याचे अनेकांना साईड इफेक्ट्स बर्न्स व्हायचे. तर आता 25-30 वर्षानंतर तरी आपण काहीतरी जगातलं लेटेस्ट मॉडर्न बेस्ट जे काय असेल ते द्यायचा प्रयत्न करावा, अशीच आमची त्यामागची इच्छा आहे. तर त्याच्यासाठी पण आम्हाला देणग्यांची खूप गरज आहे आणि मी सरांना विचारेन, सर 40 गावामध्ये किती नॅरो बँड UVV आणि एक्झायमर लेझर मशीन्स आहेत? ते मी बघायला लागेल. हा, म्हणजे आता तुम्ही त्या दृष्टीने विचार कराल. अगदी आता आपला हा विषय चालला जे ह्या ट्रीटमेंटचा, त्याच्या अनुषंगाने मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही जगभरात वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसना जाता, वेगवेगळ्या सेमिनार्स तुम्ही अटेंड करता, भारतातही जाता, तर बाकीच्या आजारांवरती उपचार व्हावे म्हणून ज्या पद्धतीने संशोधन गती घेतं, म्हणजे त्याच्यावर काहीतरी सुरू असतं. म्हणजे अगदी आपण आता करोनाचं घेऊया, त्याच्यावर सुद्धा तातडीने संशोधन होऊन लस निघाली, हे निघालं. पण हा आज इतके वर्षाचा प्रॉब्लेम आहे आणि एशियन कंट्रीज मध्ये जास्त करून तो आहे आणि त्याला प्लस स्टिग्मा आहे, म्हणजे त्याला सोशल एक अप्रोच सुद्धा आहे. तर असं मेडिकल फील्डमध्ये संशोधनाचं काम काही किती सुरू आहे आणि काय अनुभव आहे त्याच्यातला तुमचा? तुम्ही आता म्हणालात तसं भारतात कमीत कमी 5,000 वर्ष आयुर्वेदाला कोड हे माहिती आहे. त्याला श्वेतकुष्ठ किंवा किलास म्हणतात. ते श्वेतकुष्ठ म्हटल्यामुळे कदाचित लोक त्याचं कुष्ठरोगाशी गल्लत पण करतात. पण तरीही आजतागायत हे कशामुळे होतं, कोणाला होईल, पुढल्या पिढीत येईल का, हे कोणीही सांगू शकत नाही. त्याच्यावर 100% उपचार पद्धती आजही उपलब्ध नाही आणि ह्याचं एक कारण मला असं वाटतं की हे संसर्गजन्य नाही आणि ह्यानी माणूस मरत नाही. म्हणजे आता एड्स, TB किंवा तुम्ही आता कोरोना म्हणलात की तसं ह्याच्यावर लोक इतक्या तातडीने संशोधन करतायत कारण जगभर माणसं मरतायत. तसं हे नाही ना. म्हणजे आम्ही जेव्हा हेल्थ डिपार्टमेंटला खूप विनंत्या करून पत्रवित्र पाठवली की अहो याच्यावर काहीतरी करा तुम्ही, तर आम्हाला असं अगदी ढिम्म उत्तर मिळालं की अहो काय हे तुम्ही काय अपंग नाहीत, तुम्हाला दिसतंय सगळं, चालता येतंय, करता येतंय, बोलता येतंय आणि तुमच्यापासून समाजाला धोका नाही, हे संसर्गजन्य नाही, मग तुम्हाला कसली मदत करायची. तर हा सगळ्यांचा जगभरातला अप्रोच आहे. पण तो आता हळूहळू थोडा बदलतोय. पुष्कळ संशोधन चालू आहे जगभरात आणि त्याला लवकरच काहीतरी चांगलं कॉन्क्रीट एक रूप मिळेल, रिझल्ट यावा आणि 100% लोक बरी व्हावी, अशीच आमची बरी होणं म्हणण्यापेक्षा जसं मानसिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांमध्ये बदलत चाललाय किंवा त्या तसं हा सुद्धा काही प्रमाणात मानसिकतेशी रिलेटेडच हे कोड हे आहे. तर त्याच्यामुळे जसं त्याच्यावर फोकस झाला तसं ह्याही विषयावर फोकस होऊन त्याच्यावर संशोधन होणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही एक खूप मोठी चळवळ ही उभी केलेली आहे, खूप मोठं काम आहे आणि त्याची गरज होती. म्हणजे गरज असलेली अनेक लोक खूप एकसारखी कामं खूप करतात, पण हे असं वेगळं काम शोधून त्याच्यावरती फोकस करून त्याच्यातच पुढे 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 जास्त गरजा ज्या आहेत त्या भागवल्या जाणं, हे श्वेताचा उपक्रम आणि तुमचा मॅडम अप्रोच हा खूप समाजाला एक आदर्श देणार आहे. म्हणजे सगळ्या मेडिटेशन सेंटरमध्ये की एक ग्रॅटिट्यूड, म्हणजे कालच मी रवी गोडसेंची एक मुलाखत घेतली, तर ते काय करतात, थोडं विषयांतर होतंय पण मला खूप गरजेचं वाटतं सांगणं. ते भारतातून जे आई वडील जातात तिथल्या मुलांचे, तर त्यांना इन्शुरन्स नसतो आणि तिथे खूपच ट्रीटमेंट आणि असं सगळं असतं, तर ते फुकट ट्रीटमेंट देतात सगळ्या पालकांना. तर मी म्हटलं की हे तुम्हाला काय, कसं काय हे झालं, तर मला म्हणे मी MBBS झालो, MD झालो,
मी फुकट शिकलोय आणि ह्या करदात्यांनी आम्हाला शिकवलंय, तर मी एवढूस केलं तर मी काहीच केलेलं नाहीये, मी आयुष्यभर कृतज्ञ राहावं असं हे. आणि तुम्ही तुमच्या कामातनं ही कृतज्ञता जी आहे ती तुम्ही अशी समाजासमोर मांडलेली आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मला थोडं आणखीन एक मेसेज द्यावासा वाटतोय. आजकाल आपण बॉडी पॉझिटिव्हिटी हो हो किंवा लव्ह युअर बॉडी असं खूप ऐकतो आणि दॅट इज गुड. की सगळ्यांनी उगीच आपलं काहीतरी थोडासा प्रत्येकामध्ये काहीतरी दोष असणारच आहे, तो ऍक्सेप्ट करावा. तर आमचा मुख्य मोठो सेल्फ ऍक्सेप्टन्स आणि फॅमिली सपोर्ट ह्याच्यावरच आपण तरुण जाणार आहोत. अनेक फॅमिलीज मिळून सोसायटी तयार होते, त्यामुळे फॅमिली सपोर्ट असला तर हळूहळू सोसायटीचाही सपोर्ट होतो. आणि आमचं अल्टिमेट एम तर समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणं हेच आहे. की आतापर्यंत लोक अपंगही समजत नाहीत आणि नॉर्मलही समजत नाहीत, अशी एक त्रिशंकू अवस्था आहे. ती जाऊन लोकांनी इतक्या कॅज्युअली घ्यावं की ठीक आहे तर असू दे. जसं मी पहिले म्हणाले, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, तसा एक अप्रोच असणं, कॅज्युअल अप्रोच असणं, जसं एक असं ते निर्माण होण्याची गरज आहे. आणि ते होईल वन डे. म्हणजे हे काम आहेच, याच्यातनं अजून कोणी मोटिवेशन घेऊन काम उभं करतील आणि हे होईलच. अजून एक, श्वेताशी जर ज्यांना संपर्क साधायचा आहे, नॉर्मल म्हणजे कामात येण्यासाठी म्हणा किंवा कोड आहे, समस्या आहे आणि काय हवं असेल तर कुठे संपर्क करावा ह्याच्याबद्दल सांगा. हो हो, आमचं मेन ऑफिसचा पत्ता सांगते. श्वेता असोसिएशन, केअर ऑफ सहवास हॉस्पिटल, प्लॉट नंबर 26, लेन नंबर 6, सहवास सोसायटी, कर्वेनगर, पुणे 411052. आमचा ऑफिस नंबर आहे 02025458760 किंवा 25440530. आमची वेबसाईट आहे www.myshweta.org किंवा आपला फेसबुक आहे श्वेता विटिलायगो सपोर्ट. इंस्टाग्राम पण हाच नावानी आहे. आणि आता युट्यूब चॅनेल आहे, तो पण श्वेता असोसिएशन विटिलायगो सपोर्ट या नावानेच आहे. आणि विटिलायगो डे सुद्धा होतो, आत्ताच होऊन गेला. आणि त्या निमित्ताने सुद्धा खूप वेगवेगळे उपक्रम हळूहळू वाढत जातील. रादर ते वाढले पाहिजेत, तरच आपला जो उद्दिष्ट आहे की कॅज्युअल नॉर्मल वागणं किंवा त्याच्याबद्दलचा विचार असणं, ते होऊ शकेल. आपण म्हणजे समिंग अप करायच्या आधी मी विचारते सगळ्यांना, कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील मॅडमना तर विचारू शकता. डॉक्टर, मी तुमच्याकडे आता हे सुपूर्त करते. आता अर्थात चार्ट मध्ये आपल्याला अशोक कुमावतांनी लिहिलंय, अतिशय कौतुकास्पद कार्याला सलाम. नंतर इरावती यांनी लिहिले, नितळ खूपच एक्सप्रेसिव्ह आणि इफेक्टिव्ह होती, नवीन पिढी छान ऍक्सेप्टन्स दाखवते त्यातही, असं त्यांनी हे केलेलं आहे. अर्थात एक मला खरंच हे वाटतं की सुमित्रा भावे सुटणकर ही जी जोडी होती, त्यांचे सगळेच सिनेमे अतिशय सुंदर आणि पूर्ण, ज्याला काय म्हणायचं, संवेदनशील मनाने ते तयार करायचे आणि खूप डेप्थ मध्ये विचार असायचा. अर्थात मायाताईंचा मोठा एक्सपिरियन्सही त्याच्या पाठीमागे असल्यामुळे तो छान सिनेमा झाला होता, यात वाद नाही. मला एक छोटस हे विचारायचं होतं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींना आता नंतर नंतर असं लक्षात येते की मानसिक ताणतणाव हे सुद्धा अशा तऱ्हेच्या ह्याला कारणीभूत असतात, वेगवेगळ्या गोष्टींना कारणीभूत असतात. पण याच्या बाबतीत काही आहे का, म्हणजे इफेक्ट तर आहे, म्हणजे ज्याला काय म्हणायचं असेल तर आजूबाजूला मिळणाऱ्या ट्रीटमेंटमुळे लोकांना सायकोलॉजिकल ताण येणारच आहे हे असण्याचा, पण कॉज म्हणून त्याचा काही रोल आहे का सायकोलॉजी? हो हो, नक्कीच नक्कीच आहे. एस्पेशली मोठ्या वयात, म्हणजे समजा 30, 40, 50 ज्यांना पहिल्यांदा पांढऱ्या डाग सुरुवात होते, त्यांच्या बाबतीत डायबिटीज, थायरॉइड, स्ट्रेस किंवा काही ऍडिक्शन्स किंवा आजकाल न्यूट्रिशनचा सुद्धा खूप भाग आहे असं समजलं जातं की न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज याच्यावर नक्कीच काहीतरी रोल आहे. तर इन्सिडेंटल कॉज म्हणजे
टेंडन्सी असू शकते, पण ती एक जसं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडते, तसं इन्सिडेंटल कॉज हे स्ट्रेस असू शकतं. म्हणजे खूप जणांना जवळच्या व्यक्तीची डेथ म्हणा किंवा खूप फायनान्शियल लॉसेस, असं काहीतरी खूप टेन्शन असलं की त्याचे नक्की परिणाम होतात. म्हणजे असं झालं आणि त्यानंतर मला पहिला डाग आला किंवा सुरुवात झाली. आणि दुसरी गोष्ट, खूप स्ट्रेस असेल तर रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट सुद्धा तेवढा चांगला मिळत नाही. म्हणून लोकांनी कारण खूप वर्ष ट्रीटमेंट घ्यायला लागते, चिकट असतं, रेग्युलरली घ्यावी लागते. तर दोन्हीचाही रोल आहे. अच्छा. रिस्पॉन्स टू मेडिसिन आणि ऍज अ इन्सिडेंट कॉज. आणि अल्टरनेटिव्ह थेरपीज याच्याबद्दलही बऱ्याचदा, म्हणजे स्पेशली होमिओपॅथीमध्ये बऱ्यापैकी लोक म्हणतात हो आम्ही पोट बरं करतो. ते तसा तुम्हाला काही अनुभव आहे का? इतर अल्टरनेटिव्ह आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणा किंवा अशा सारखं तुमचं त्या बाबतीतलं मत काय आणि अनुभव? तेवढ्या ताकदीचे डॉक्टर्स पाहिजेत. आजकाल जाहिरातीच खूप झाल्या आहेत आणि काही जणांना खरंच चांगले अनुभव आहेत, पण आता बाकीच्यांचं, नवीन पिढीचं मला माहिती नाही. तेच मी जसं सांगितलं की आजकाल जाहिराती आणि अगदी कॅन्सर पासून आम्ही सगळं बरं करू अशा जे जाहिराती येतात त्या खरंच हास्यास्पद आहेत. तसंच ह्याचंही आहे. किंवा पूर्वी गया आणि ते काय सराय आणि असले युपीतली सेंटर्स होती की तुम्ही आम्हाला 250 रुपये पाठवा, आम्ही तुम्हाला औषधं पाठवतो. तर कधीही न बघता, काहीही न तपासता ही अशी औषधं, म्हणजे हे थोडंसं विचित्र वाटतं. आणि ह्याच्यात तुम्ही हे म्हणालात हे बरं झालं. आपल्याकडे पथ्य खूप सांगितली जातात कोडासाठी. आंबवलेलं खाऊ नका, पांढरं खाऊ नका. म्हणजे आता ज्या लहान मुलांना होतं, काही जणांना अगदी लहानपणी 2ऱ्या-4थ्या वर्षी सुद्धा झालेलं आहे. तर त्या मुलांना तुम्ही दूध नाही, दही नाही, भात नाही, केळं नाही, काहीच खाऊ नका म्हटलं तर त्यांनी काय खायचं? तर ह्याला तसा काही शास्त्रीय आधार नाहीये. त्यामुळे मला अगदी नक्की सांगावंसं वाटतं की ते नंतर प्रोटीन लॉस किंवा खूप तब्येत खराब करून घेऊन येतात डायटरी डेफिशियन्सीने. तर असं करू नये आपण, सारासार विवेक वापरावा. कारण असं म्हणतात की विरुद्ध आहार, तर फिश आणि दही किंवा दूध खाल्ल्याने होतं असं बंगालमध्ये खूप जणांना वाटतं. पण भारतामध्ये सगळ्यात जास्त विटिलायगो हा गुजराती लोकांमध्ये आहे की ज्यांनी हजारो वर्ष ह्याच्यातलं नॉनव्हेज किंवा काय काहीच खाल्लेलं नाही. तर ह्याचा असा एक सर्वंकष अभ्यास व्हावा आणि उठसूट सगळ्याला काहीच खाऊ नका, तू हे पथ्य पाळ, ते पथ्य पाळ, असं करू नये असं मला वाटतं. इरावतींनी विचारलंय, हेरिडिटरी असतं का कोड? तुम्ही म्हणाला आपल्याला नाही सापडलेलं आहे. एक जीन सापडलेला नाही. म्हणजे उद्या तुम्ही ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज किंवा थायरॉइड ह्याला हेरिडिटरी म्हणणार का? आपण वैद्यकीय भाषेत त्याला फॅमिलियल म्हणतो. बरोबर, हो की नाही? आपण त्याला हेरिडिटरी म्हणतो का? नाही म्हणत. हा आपला फॅमिलीतला आजार आहे, एका पिढीतला पुढल्या पिढीत येतो. तसं खरं म्हणजे कोडाच्या बाबतीत नाहीये, कारण अजून एकही जीन सापडलेला नाहीये. याला आपण पॉलिफॅक्टोरियल, नंतर डॉमिनंट, जेनेटिकली डॉमिनंट विथ इनकम्प्लीट पेनिट्रेशन, असे खूप सारे बिरुदं लावलेली आहेत, पण नाहीये तसं. आणि जर आई वडील दोघांनाही कोड असेल किंवा आई वडिलांपैकी कोणाला तरी एकाला असेल किंवा फॅमिलीत कोणाला तरी असेल, तर जगभरात कोडाचा इन्सिडन्स 1 ते 2% आहे. तो 7-8% म्हणजे मल्टिप्लाइड बाय 7 असं होऊ शकतं. पण 85, आमच्याकडे हिस्ट्री असणाऱ्या 85% लोकांना घरात कोणालाच कोड नाही. माझ्या मैत्रिणीचे ते दोघंही मिस्टर तिचे आणि ते दोघांनाही कोड आहे. म्हणजे पुष्पा तर पूर्ण तुमच्यासारखी स्वच्छ गोरी पान मुलगी आहे आणि तिचा नवऱ्याला हे आहे, पण तिचे दोन्हीही मुलगे, त्यांना दोघांनाही कोड नाहीये.
इमिजिएट मला माहिती असलेली व्यक्ती. हो आहे ना, तसंच आहे ऑब्झर्वेशन. आणि कुणाला काही प्रश्न? ते खूप छान. मला त्याच्यातलं परत एकदा अंडरलाईन करावं असं वाटतं की महत्वाचं आहे की या सगळ्या करण्यासाठी किंवा याच्यात बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक तुम्ही काही एक केलंय ते खरंच म्हणजे ज्याला काय म्हणायचं कौतुकास्पद गोष्ट आहे. बऱ्याच वेळा लोक जाऊ दे नशीब आपलं त्याला काय करणार असं म्हणत खूप गोष्टी सोडून देतात. तर तसं न करता त्या ह्याच्यामध्ये खोलवर जाऊन आणि एक सोशल अँगलनी त्याच्यामध्ये जाऊन अनेक जणांना त्यातनं मदत मिळते आहे हे आहे. तर त्यामुळे त्याबद्दल खरंच खूप खूप सलाम तुम्हाला. आणि वैद्यकीय क्षेत्रामधनं वेळ काढून काहीतरी कडणं आणि तो हे खूप जास्त याचं आहे. म्हणजे स्किन विडी स्पेशालिस्टने हे केलं तर आम्हाला ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे ठीक आहे समजलं तो त्याच्या व्यवसायाचाच एक भाग झाला. पण खूप छान तऱ्हेने तुम्ही तुमचं हे नसताना म्हणजे स्किन विडी हा स्पेशालिटी नसतानाही तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून ते केलं. नाही मला तर उलट वाटतं की मी डर्मॅटॉलॉजिस्ट नाहीये हे ऍडव्हान्टेज आहे. नाहीतर लोक म्हणतील की तुम्ही तुमचा बिझनेस वाढवायसाठी किंवा प्रॅक्टिस वाढवायसाठी हे करताय. बरोबर. तर मी हे का केलं तर मी डॉक्टर आहे आणि या सगळ्या अनुभवातनं गेलेली आहे आणि म्हणून त्याच्याकडे जास्त सजग दृष्टीने बघू शकते म्हणूनच केलंय. आणि मला अजून सांगायला आवडेल मॅडम बद्दल. म्हणजे प्रॅक्टिस आहे, संसार आहे, बाग आहे, हातात त्यांच्या इतक्या कला आहेत, उत्तम म्हणजे सर्जन असल्यामुळे तर ते अजूनच खूप कला आहेत. शिवाय ते आता शेती करतात नवीन. बरोबर. नाही खूप छान. अर्थात मी सगळ्यांना परत आठवण करून देतो की ही सगळी मुलाखत साधारणपणे उद्या संध्याकाळपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलवर येईल ती रंगगंधच्या. त्यामुळे अनेक जण बघतील. सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहून याचा आनंद घेतला याबद्दल अर्थातच सगळ्यांना धन्यवाद. पण आणि खूप छान हे झालं. वाव. सविता नंदनवार यांनी लिहिले रिअली वंडरफुल प्रोग्राम. थँक्स फॉर इंट्रोड्युसिंग वंडरफुल पर्सनॅलिटी. सविता ताई इकडे याला असतात जळगावला कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. इंग्लिशच्या त्या विशेषही आहे. पण नेहमी आवर्जून उपस्थित राहतात आणि अशा तऱ्हेचं छान प्रोत्साहन त्या देत असतात. स्वतः उत्तम चित्रकार आहे आणि पर्यावरणाशी रिलेटेडही मोठं काम त्या जळगावमध्ये करतायत. एनिवे तर उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला युट्यूब चॅनलवर हे बघता येईल. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत ते पोहोचेल याची मला खात्री आहे. आणि मी माझ्या वतीनं जाहीर करतो की मायाताई तुमच्या ह्या कार्याला अनेक लोकांकडनं आर्थिक मदत सुद्धा मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू. नाही आम्हाला व्हॉलेंटियर्स आणि आर्थिक मदत दोन्हीची गरज आहे. आपल्यासारखे लोक पाहिजेत की आता 40 गावातही आम्हाला काम सुरू करायला नक्की आवडेल. बिलकुल बिलकुल. मी म्हणजे समोर आता ते काय अडचणी आल्या त्यांना मला शल्य शोभामध्ये आता सुरू होईल. शल्य शोभामध्ये सुरू होईल. डॉक्टर मला एक बोलावंसं वाटतंय. बोला. खरं बघितलं तर ऍब्सेन्स ऑफ पिगमेंट्स हा याच्या मागचं कारण आहे. बरोबर आहे? हो. तर याला खरं बघितलं तर निसर्गाची चित्रकारी असं का नाही म्हटल्या जात? नाही खरं म्हणजे निसर्गात आपल्याला ही चित्रकारी खूप ठिकाणी आढळते. व्हेरिगेटेड प्लांट्स आहेत, फुलपाखरं आहेत, हरणं आहेत. सौंदर्याचंच लक्षण घ्यायला हवंय की तुम्हाला देवाने इतकं छान बनवलेलं आहे, तुम्हाला एक विशिष्ट रंगसंगतीत घडवून आणलेलं आहे. तर लोक त्याला एक हे पकडतात, काय म्हणतात, स्टिग्मा म्हणून पकडतात. बरोबर. खूप हा चित्रकाराकडनंच दृष्टिकोन येऊ शकतो. मी तर ती चित्रकारी पकडते निसर्गाची. हो बरोबर. नाही आणि जे रेअर असेल त्याच्याबद्दल खरं अधिक आकर्षण वाटायला पाहिजे.
गोंधवल्या जातं त्याला आपण कमीपणा घेत नाही, आणि निसर्गच जेव्हा गोंधवतो आपल्याला काहीतरी, हा. तेव्हा आपण त्याला कमीपणा घेतो. हा किती मूर्खपणा आहे खरं. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. हम्म. चला, खूप छान. सगळ्यांचे अगदी छान छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि बघूया कसं फिजिकल एकदा आपण तुमचं इथं मुलाखत किंवा काहीतरी करूया, आणि सगळ्या स्किन विडी स्पेशालिस्टशी बोलून आपण निश्चित ह्या उपक्रमाला पुढे या भागातही काही एक पाठिंबा मिळेल असं आपण निश्चित बघूया. आपली अर्थातच एक आठवण करून द्यायची आहे. संगीताची जी स्पर्धा आहे ती चालू आहे. शेवटचे 2-3 दिवस आहेत, तेव्हा आपल्या कोण कोण सहकारी आहेत जे गायन छान करतात त्यांना पॉझिटिव्हली आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला सांगा. कारण आमची स्पर्धा जी अनेक वेगळ्या प्रकारची असते, म्हणजे त्यामध्ये त्या कलेला प्रोत्साहन मिळेल एवढंच नाही, तर नवीन काहीतरी गप्पा मारल्या जातील. म्हणजे जे परीक्षक असतात, प्राथमिक फेरीचे असतील, अंतिम फेरीचे असतील, त्या परीक्षकांशी झूम मीटिंगवर बोलण्याची संधी आपल्याकडे असते. गाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्यावरती चर्चा होते. प्रेक्षक, परीक्षक, कलाकार आणि आयोजक या सगळ्यांची मिळून. विद्यागौरी तामणकर यांनी अभिवाचनाशी रिलेटेड ते सगळं अनुभवलेलं आहे. त्यामुळे खूप खूप मजा येते या स्पर्धेमध्ये. इतर स्पर्धांसारखं दिली बक्षिसं की संपलं असं नाही. तर त्यामुळे जरूर जे कोण आपले असतील त्यांना पॉझिटिव्हली आपल्या ओळखीचे जे गायनामध्ये इंटरेस्टेड असतील त्यांना आमच्या गायन स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला सांगा. आमचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावरती या स्पर्धेबद्दल सविस्तर माहिती आहे. तेव्हा आपली 5 तारीख लास्ट आहे, ते शेवटचे 3 दिवस जरूर सगळ्यांपर्यंत हा संदेशही पोचवा. सगळ्यांना परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम आपण संपूया. शुभेच्छा सगळ्यांना आणि शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.